खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्यात, शेतकऱ्यांकडून आता सरकारकडे मागणी केली जाते। तर खरीप हंगाम हा तोंडावर असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे। तर वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेली आहे। पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही खता कमी वापरा, डिझेल कमी वापरा। जरी आवाहन केलेलं असलं तरी शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये खत वापरावीच लागणार आहेत, त्याशिवाय उत्पन्न येणार नाही। म्हणून शासनाने गंभीर्याने घ्यावे व खतांच्या किमती कमी कराव्यात एवढी मी विनंती। नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातली पुढची बातमी आहे। नागपूरमध्ये मध्यरात्रीपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आंदोलन करण्यात आलं, तर आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी ठिय्या देत आंदोलन केलंय। 500 विद्यार्थ्यांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे। अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला, मात्र तरी देखील समस्या तशाच असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका आता या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। आम्ही आमच्या मागण्यांना घेऊन आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आयुक्त मॅडमशी चर्चा केली। आमच्या ज्या मागण्या होत्या त्या संवैधानिक मागण्या आणि रास्त मागण्या होत्या। या ठिकाणी आम्ही कालपासून जवळपास 1500 ते 2000 विद्यार्थी होतोय। त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या सर्व ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आम्ही संपर्क साधून त्या ठिकाणचे सगळे वसतिगृह आम्ही बंद केलेले आहेत आणि हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही। इथून आम्ही तोपर्यंत हलणार नाही। सुट्टीचा प्रभाव आदिवासी विद्यार्थ्यांवर कधी पडलेला नाही आणि तो आजही पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।